नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये समोर हा जो छोटासा बटवा आहे तो कसा विणायचा हे आपण शिकणार आहोत। छोट्या छोट्या वस्तू गिफ्ट देण्यासाठी गिफ्ट बॅग वगैरे लागते, त्यासाठी हा बटवा विणलेला आहे। हे पहा, वेगवेगळे कलर यामध्ये वापरलेले आहेत। शिल्लक राहिलेल्या लोकरीचा एक चांगला उपयोग तुम्ही यासाठी करू शकता। हा बटवा विणायला खूप सोपा आहे। बटवा विणण्यासाठी सर्वसाधारणपणे 25 ते 30 ग्रॅम इतकी लोकर लागलेली आहे। कुठलंही सुयांचं किंवा लोकरीचं मोजमाप याच्यासाठी नाहीये। तर सुरुवात करूया। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा। बटवा विणायला सुरुवात करायची आहे। यासाठी ह्या 9 नंबरच्या म्हणजेच 3.75 mm च्या सुया आहेत आणि 3 प्लायचा धागा आहे। सुईवर 48 टाके घातलेले आहेत। 48 स्टिचेस कास्ट ऑन केलेले आहेत। टाके कुठल्याही पद्धतीने घालायचे आहेत। या 48 टाक्यांवर याप्रमाणे पहिली ओळ पूर्ण उलट विणायची आहे। अटी मात्र याप्रमाणे घ्यायची। पूर्ण ओळ याप्रमाणे विणायची आहे, उलट विणायची आहे, फक्त अटी वेगळ्या प्रकारे घेतलेली आहे। ही पहिली ओळ आहे। सगळे टाके उलट विणायचे आहेत। पहिली ओळ पूर्ण झाली। दुसरी ओळ पूर्ण सुलट विणायची आहे। टाके मात्र पाठीमागून सुलट विणायचे याप्रमाणे। ही दुसरी ओळ आहे, पूर्ण सुलट विणायची। टाके पाठीमागून सुलट विणायचे आहेत। दुसरी ओळ पूर्ण सुलट विणलेली आहे। टाके फक्त पाठीमागून सुलट विणलेले आहेत। तर याप्रमाणे एकूण 6 ओळी विणायच्या आहेत। आत्ता 2 ओळी झालेल्या आहेत, तर आणखीन 4 ओळी याप्रमाणे विणून घेऊया। हे पहा, एकूण 6 ओळी विणून झालेल्या आहेत। आता ही उलट बाजू असणार आहे। पुढची ओळ याप्रमाणे असणार आहे। हा जो पहिला टाका आहे तो या दुसऱ्यावरून काढून टाकायचा। याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे। एक उचलायचा, एक उलट विणायचा, पहिला उचललेला टाका दुसऱ्यावरून काढून टाकायचा। याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची आहे। या ओळीला आपण टाके कमी करत आहोत। शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे। सुईवर 48 टाके होते, आता 24 टाके राहिलेले आहेत। हे पहा, हे याप्रमाणे दिसणार आहे। आता आपण सुलट बाजूला आलेलो आहोत। यानंतर एक विण घालायची आहे। तर पहिली ओळ सुलट बाजूला, सगळे टाके सुलट विणायचे आहेत। आपण जी विण घालणार आहोत त्याची ही पहिली ओळ आहे। पहिली ओळ सगळी पूर्ण सुलट विणायची, सगळे टाके सुलट विणायचे आहेत। आता सुईवर 24 टाके आहेत। पहिली ओळ पूर्ण झाली। दुसरी ओळ उलट बाजूला, ही ओळ सुद्धा सगळी सुलट विणायची। दुसरी ओळ पूर्ण सुलट विणलेली आहे। तिसरी ओळ पुन्हा सुलट बाजूला, ही ओळ सुद्धा पूर्ण सुलट विणायची। म्हणजेच पहिल्या 3 ओळी या सगळ्या सुलट विणायच्या आहेत। सगळे टाके सुलट विणायचे। तिसरी ओळ पूर्ण झाली। आता चौथ्या ओळीला डिझाइन सुरू होणार आहे। इथे नवीन कलर लावायचा आहे। नवीन कलरने गाठ घालून घ्यायची। हे पहा, आता नवीन कलर लावलेला आहे। प्रत्येक चौथ्या आणि 5व्या ओळीला नवीन कलर असणार आहे। आता 2 ओळी या नवीन कलरने विणायच्या। हा जो मेन कलर आहे
तो धागा इथेच ठेवायचा आहे। चौथी ओळ उलट बाजूला, सगळी ओळ उलट विणायची आहे। अटी मात्र फक्त याप्रमाणे घ्यायची, सगळी पूर्ण ओळ उलट विणायची आहे दुसऱ्या कलरने। तर अटी मात्र याप्रमाणे घ्यायची आहे। चौथी ओळ पूर्ण झाली, याप्रमाणे हे दिसणार आहे। पाचवी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला, इथे हाच धागा आहे तर याच धाग्याने विणायचे आहे। पहिला टाका उलट विणायचा आहे, पण पाठीमागून विणायचा। पाठीमागून उलट टाका ज्यावेळी विणायचा असतो त्यावेळी याप्रमाणे सुई घालायची पाठीमागून। अटी याचप्रमाणे घ्यायची, उलट विणायचा, टाका काढून टाकायचा, त्यानंतर एक टाका न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचं। हेच 2 टाके विणायचे आहेत, हेच रिपीटेशन असणार आहे। पाठीमागून एक उलट, एक न विणता उचलून घ्यायचा। पूर्ण ओळ याप्रमाणे विणायची आहे। एक पाठीमागून उलट, एक न विणता उचलून घ्यायचा। शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे। रिपीटेशन याचप्रमाणे केल्यानंतर शेवटचा एक टाका न विणता उचलून घ्यायचा आहे। इथे रिपीटेशन संपलेलं आहे। पाचवी ओळ पूर्ण झालेली आहे। इथे हा धागा इतकाच असा कट करून टाकायचा। पुन्हा या दोन्हीची इथे अशी गाठ, 1 किंवा 2 गाठी घालायच्या आहेत। हे पहा, हे धागे इथे असेच ठेवायचे। पुन्हा आपण उलट बाजूला आलेलो आहोत। 6वी ओळ शेवटची ओळ आहे। एक सुलट, धागा आत घ्यायचा, एक टाका पुन्हा पाठीमागून उलट विणायचा। हेच रिपीट करत जायचं आहे। एक सुलट, एक टाका पाठीमागून उलट विणायचा। ही उलट बाजूची ओळ आहे। एक सुलट, एक पाठीमागून उलट। शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे। शेवटी एक सुलट, एक टाका पाठीमागून उलट याप्रमाणे येईल। या 6 ओळी पूर्ण झालेल्या आहेत। ही जी विण आहे ती 6 ओळींमध्ये आहे। हे पहा, आपण सुलट बाजूला आलेलो आहोत। आता हाच 6 ओळींचा नमुना रिपीट करायचा आहे। हा कलर कायम राहील, तर 6 ओळींमध्ये पहिल्या 3 ओळी या कलरने येतील। चौथी आणि 5वी ओळ विणण्यासाठी तुम्ही दुसरा कलर वापरायचा आहे। पुन्हा 6वी ओळ याच कलरने येईल। याप्रमाणे हे विणकाम कंटिन्यू करायचं आहे। हे पहा, याप्रमाणे इथे प्रत्येक 6 ओळीमध्ये चौथ्या आणि 5व्या ओळीला हे वेगवेगळे कलर वापरलेले आहेत। तुम्हाला जर नको असेल वेगवेगळे कलर वापरायचे, तर हे जे कलर आहेत त्यासाठी तुम्ही हा एकच कलर वापरू शकता। याप्रमाणे विणकाम असंच 6 ओळीचा हा पॅटर्न असाच सुरू ठेवायचा आहे। आणि एकूण हे 1 2 3 4 5 6 7 वेळा हा 6 ओळीचा पॅटर्न विणलेला आहे। जिथून 6 ओळी सुरू होतात तिथून सर्वसाधारणपणे हे 4.5 इंच इतकं झालेलं आहे। तुम्हाला जर याच्यापेक्षा जास्त लांब किंवा जास्त उंच हवं असेल तर आणखीन 6 ओळी जास्त विणायला हरकत नाही, ते आपल्या आवडीप्रमाणे विणायचं आहे। हे एकूण 7 कलर वापरलेले आहेत, म्हणजे एकूण ह्या 42 ओळी होतात। पहिला पॅटर्न पूर्ण केलेला आहे, तर आणखीन 6 पॅटर्न याप्रमाणे विणायचे आहेत, तर आपण ते पूर्ण करून घेऊया। हे 7 वेळा हा पॅटर्न विणून झालेला आहे। वेगवेगळे कलर दिसत आहेत। आता 2 ओळी सुलट विणून घ्यायच्या आहेत। सगळे टाके सुलट विणायचे। पहिली ओळ झाली, दुसरी ओळ पण पूर्ण सुलट विणायची। पुढची ओळ सुलट बाजूचा आहे ही, तर या ओळीला पहिल्या 2चा 1 सुलट करायचा। शेवटचे 2 टाके उरेपर्यंत मधले सगळे सुलट विणायचे।
शेवटी पुन्हा 2चा 1 करायचा। ही ओळ पूर्ण झाली। उलट बाजूची ओळ पूर्ण सुलट विणायची। मागच्या सुलट ओळीला 2 टाके कमी झालेले आहेत। पुढची ओळ पुन्हा पहिल्या 2चा 1 करायचा। शेवटचे 2 टाके उरेपर्यंत मधले सगळे सुलट। शेवटी पुन्हा 2चा 1। ही सुलट बाजूची ओळ झाली। या ओळीला पुन्हा 2 टाके कमी झालेले आहेत। उलट बाजूची ओळ पण पूर्ण सुलट विणायची। ही ओळ पूर्ण झाली। आता सुईवर 20 टाके आहेत। हे पहा, हे याप्रमाणे दिसणार आहे। आता टाके बंद करायचे आहेत। टाके याप्रमाणे बंद करायचे। पहिल्यांदा 2चा 1 सुलट विणायचा। हा टाका काढायचा। हा टाका पुन्हा या सुईवर घ्यायचा। पुन्हा 2चा 1 सुलट प्रमाणेच करायचा। सुलट बाजूनेच आपण टाके बंद करत आहोत। पुन्हा हा टाका या सुईवर घ्यायचा आणि पुन्हा 2चा 1 करायचा। याप्रमाणे सगळे टाके बंद करायचे आहेत। शेवटपर्यंत याचप्रमाणे टाके बंद करायचे आहेत। हे पहा, शेवटी 2चा 1 झाल्यानंतर सगळे टाके बंद झालेले आहेत। इथे हाच धागा शिवण्यासाठी म्हणून इतका इतका कट करायचा आहे। हा जो कट केलेला धागा आहे तो या शेवटच्या टाक्यातून काढायचा की हा टाकाही बंद होऊन जाईल। हे पहा, याप्रमाणे एकूण 2 भाग विणायचे आहेत। आता बटवा शिवायचा आहे। मी एक बाजू ही शिवून घेतलेली आहे। इथे आपण सुरुवातीला धागे जे सोडलेले आहेत त्याने शिवायचं आहे। ही आणि ही सुलट बाजू आतल्या बाजूला करायची आणि याप्रमाणे हे दिसेल। ही उलट बाजू आहे, ही उलट बाजू आहे। उलट बाजू वर करायची आणि शिवायचं आहे। पहिल्यांदा खालची ही बाजू शिवायची आहे। इकडे जो धागा होता त्याने मी इथपर्यंत पहिल्यांदा शिवून घेतलं, तर ह्या धाग्याने थोडं इथपर्यंत शिवून घेऊया आणि मग तोच धागा पुन्हा इकडे वळवून घ्यायचा आहे। पहिल्यांदा इथे याप्रमाणे ओवून घ्यायचं आणि इथे कशी गाठ घालून घ्यायची। हे जे असे आडवे आडवे टाके समोरासमोर दिसतात त्यातून हे शिवायचं आहे। एकाच दिशेने शिवायचं। याप्रमाणे पूर्ण हे खालची बाजू याचप्रमाणे शिवायची आहे। इथपर्यंत हे शिवून झालेलं आहे। सगळं शिवून झालेलं आहे। आता हा जो धागा आहे तो इथपर्यंत आणायचा आणि पुन्हा ही बाजू शिवायची आहे। तर त्याच टाक्यातून पुन्हा शिवत जायचं। थोडक्यात नवीन धागा आपल्याला जोडायला लागू नये यासाठी केलेली ही थोडीशी ॲडजस्टमेंट असणार आहे। छोट्या छोट्या प्रोजेक्टमध्ये धागे लपवायचं फार अवघड जातं। सहज धागे लपवता येत नाहीत, त्यामुळे याप्रमाणे ॲडजस्टमेंट करायची आहे। तर आपण आता इथेपर्यंत आलेलो आहोत। याप्रमाणे हे पहा, ही खालची बाजू झाली शिवून। हे सगळे धागे जे आहेत ते असे आत करायचे आणि व्यवस्थित ह्या 2 बाजू एकमेकांवर ठेवून घ्यायच्या आहेत। जे ते कलर ज्याच्या त्याच्या समोर आणायचे, म्हणजे एकसारखं ते शिवलं पण जाईल आणि एक कलर एकसारखे दिसतील। समोरच्या टाक्यातून या इथे याप्रमाणे शिवायचं आहे।
आता ही बाजू शिवायची आहे, तर इथे मात्र याप्रमाणे शिवायचं. पहिल्यांदा आहे पहा, हे आडवे टाके जे दिसतात त्यातून घ्यायचे, 2-2 टाक्यातून घेत जायचं. इकडचे 2 घेतले, आता इकडचे 2. हे जे दिसतात टाके तिथे असं हे घेत जायचं. पुन्हा या दोन्हीतला जो दुसरा टाका तो आणि त्याच्या पुढचा टाका, याप्रमाणे हे शिवत जायचं आहे. इकडचे 2 टाके आणि इकडचे 2 टाके याप्रमाणे. यातला हा जो टाका आहे तो याच्या आधीच्या टाक्यामध्ये पण घेतलेला असणार आहे. तर पुढचा जो टाका आहे तो रिपीट करायचा आणि त्याच्या पुढचा टाका घ्यायचा. हे बघा, हा आता पाठीमागच्या वेळी पण घेतला होता. तर याप्रमाणे हे शिवत जायचं आहे. याप्रमाणे इथपर्यंत आपण शिवून घेऊया. हे पहा, इथपर्यंत हे शिवून झालेलं आहे. आता हे जे आहे ते समोरच्या टाक्यातून याप्रमाणे शिवलं तरी चालेल, कारण ते एकाच कलरचं आहे. इथे मात्र याप्रमाणे शिवलं तरी चालू शकेल. हे पहा, हे पहा, कंप्लीट हे आता शिवलेलं आहे सगळीकडून. हे पहा, दिसत असेल. या 2 धाग्यांचे एक आपण इथे गाठ घालून घेऊया. हा जो धागा आहे पुन्हा त्याचप्रमाणे शिवत जायचं आहे. हे पहा, आधीच्याच तुम्ही टाक्यातून घेतलं तरी चालेल. शक्यतो छोटे हे धागे असे कट करायचे नाहीत. याप्रमाणे हे असं शिवून घ्यायचं आहे. सगळा धागा हा संपून टाकायचा. हा धागा इथपर्यंत संपून टाकायचा आणि असे जे काही धागे शिल्लक राहिले असतील तर ते पण इथे याप्रमाणे लपवून टाकायचे आहेत, की जेणेकरून सुलट बाजूने कुठलाही धागा दिसता कामा नये. फिनिशिंग छान यायला हवं. हा धागा पण इथपर्यंत असा संपवून टाकायचा. पूर्ण वटवा आपला असा हा दिसणार आहे, शिवून झालेला आहे. आता हे जे धागे आहेत साईडचे, याची आणखीन एक गाठ घालून घ्यायची ह्या साईडच्या धाग्यांची अशी घट्ट. हे जे धागे आहेत ते असे एकसारख्या मापाचे असे इथे एवढे छोटे छोटे असे कट करून टाकायचे. इकडचे पण धागे तुम्ही असे कट करून घ्या. आता या इथून ओवण्यासाठी बंद विणायचा आहे. तुम्ही क्रोशाईनं सुद्धा विणू शकता. अगदी सोप्या पद्धतीने विणायचं आहे. बोटाला याप्रमाणे वेढा घ्यायचा, याप्रमाणे अडकवायचा आणि ओढायचा. दुसऱ्या सुईने यावरून काढून टाकायचा. पुन्हा याप्रमाणे एक नवीन टाका घालायचा. पाठीमागचा टाका त्यावरून काढून टाकायचा. अगदी पटपट होतो हा तयार. जेवढा आपल्याला लांब हवा आहे तेवढा हा विणायचा आहे. हे बघा, खाली आपोआप ही साखळी बनत जाईल. तर आपल्याला जेवढा लांब हवा आहे आवडीप्रमाणे तेवढा विणायचा आणि मग त्यात ओवायचं आहे. तो बनवून घेऊया. हे बघा, याप्रमाणे ही साखळी किंवा बंद तयार झालेला आहे. सुई याप्रमाणे काढून घ्यायची. इथे छोटा छोटासा असा धागा कट करायचा. हा कट केलेला धागा या शेवटच्या टाक्यातून काढायचा की बंद होऊन जाईल. आपण इथे ही छोटी छोटी होल्स केलेली होती, इथे ओवून घ्यायचंय. साधारण मध्य घ्यायचा. हे पहा, इथे हे 2चा 1 केलेला जे टाके आहेत तिथे याप्रमाणे हे असं ओवत जायचं आहे. याप्रमाणे हे बघा. खूप जाड पण लेस विणायची नाहीये. ही भोकं खूप लहान असणार आहेत, नंतर थोडी मोठी होतात ती. याप्रमाणे ही ओवून घ्यायची आहे दोरी. इथे याप्रमाणे तुम्ही मणी वगैरे लावू शकता. याप्रमाणे आपला छानसा बटवा तयार झालेला आहे. कमी वेळात होतो हा. छोट्या छोट्या गिफ्ट वस्तू ठेवण्यासाठी
किंवा गिफ्ट देण्यासाठी किंवा संक्रांत वाण म्हणून सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता. अगदी कमी वेळात हा विणून होतो. शिल्लक राहिलेल्या लोकरीचा उपयोग होऊ शकतो. तर असा हा हँडमेड बटवा तुम्हाला नक्कीच पसंत येईल. तर एकदा जरूर करून पहा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नवीन काहीतरी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.